उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातील पहिल्या बैलगाडी हाकणाऱ्या अजितदादांच्या पूर्णाकृती शेतकरी स्मारकाचे अनावरण करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते स्मारकाचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। या अनोख्या स्मारकामुळे अमळनेरसह राज्याच्या राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आलं आहे। अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या संकल्पनेतून बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर हे स्मारक उभारण्यात आले आहे। गुलाबी जॅकेट, डोक्यावर पारंपरिक टोपी आणि बैलगाडी हाकतानाच्या शेतकरी वेशातील अजित पवार यांचा हा पूर्णाकृती पुतळा राज्यातील अशा स्वरूपातील पहिलाच असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे या स्मारकाकडे नागरिक, शेतकरी आणि कार्यकर्त्यांचे विशेष आकर्षण निर्माण झाले आहे। राज्यातील बैलगाडीवरील अजित पवार यांच्या पहिल्याच पूर्णाकृती शेतकरी पुतळ्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अमळनेरच्या दृष्टिकोनातून आणि उभ्या महाराष्ट्राच्या, भारताच्या दृष्टिकोनातून आमच्यासाठी थोडीशी ही दुःखद घटना जरी असली आणि दुःखाचा दिवस जरी असला तरी सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून ज्या दादांचे आम्ही सातत्याने वाढदिवस साजरा करत होतो, त्यांची जयंती साजरी करण्याचा दिवस येतोय, ही आमच्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट होती। अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून दादांची एक शेतकरी असल्यामुळे, दादा स्वतः शेतकरी पुत्र आणि स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांचं एक प्रतिकृती, शेतकऱ्याचं एक प्रतिकृतीच्या माध्यमातून अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इथं आज आम्ही त्याचं उद्घाटन केलं। खरं तर हे सुनेत्रा वहिनींच्या हस्ते करायचं होतं, परंतु आज जयंतीनिमित्त याची प्रामुख्याने ती जबाबदारी माझ्यावर आली आणि त्याचं उद्घाटन झालेलं आहे। दादा, मुळातच आज दादा नसल्याची भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक दुःख देणारी घटना या ठिकाणी आहे। आज या ठिकाणी बाजार समितीमध्ये दादांचं शेतकऱ्यांप्रती असणारं काम, त्यांच्या काम करण्याची असलेली अस्मिता आणि जी काय शेतकऱ्यांप्रती त्यांनी आजपर्यंत जे काम केलं ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आणि बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने या ठिकाणी आपण शेतकऱ्याच्या रूपातला महाराष्ट्रातला पहिला पुतळा या बाजार समितीमध्ये आपण उभारलेला आहे। निश्चितच याच्यापासून बाजार समिती हा शेतकऱ्यांचा कणा असल्याने आणि सर्व गोरगरिबी मध्यम स्वरूपाचे असतील, मोठे शेतकरी असतील, सगळे बाजार समितीमध्ये येताना अजितदादांकडे पाहिल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे आणि दादांचं काम त्या रूपाने त्यांच्या नेहमी स्मरणात राहणार आहे। आणि त्याच्यामुळं आम्ही बाजार समितीमध्ये एक शेतकऱ्यांना प्रेरणा देणारं स्मारक आणि तेही महाराष्ट्रातलं पहिलं या बाजार समितीमध्ये आम्ही सगळ्या संचालकांनी या ठिकाणी उभारलेलं आहे।